कोंबडीचा 25 किलो साईजचा कोंबडा. अशा पद्धतीनं पहिले नाही का आपलं कुठं हे शेणखत नसते का, त्याचा बेड लावायचा, त्याच्यानंतर कुटार टाकायचं त्याच्यामध्ये, त्याच्यावर परत माती टाकायची, तलावाची माती. अशा पद्धतीनं तलावाच्या मातीमध्ये गाळ वाहून आलेला राहते, जीवाणू जास्त असते. नाही, जो आपण कसं गाळ जो राहते ना, तो जमिनीचा पूर्ण गाळ त्या तलावामध्ये गेलेला असते, क्षारात साठलेला. आणि जर जेव्हा आपलं पाणी आटून जाते तेव्हा ते गाळ वरता येते ना, म्हणून तो गाळ महत्वाचा राहते आपल्यासाठी. आणि पूर्ण जे राहते तर ते गाळामध्येच राहते जे काही असते ते, म्हणून हा तलावाचा गाळ महत्वाचा राहते याच्यासाठी. तर याच्यामध्ये मग पहिले शेणखत टाकायचं, त्याच्यानंतर कुटार टाकायचं, त्याच्यानंतर तलावाची माती टाकायची, परत त्याच्या शेणखत टाकायचं, कुटार टाकायचं, बेसन राहते ना ते बेसन टाकायचं आणि गुळाचं पाणी करायचं. एवढ्या याच्यातली किती याचा उपयोग केला बेसनाचा सांगितलं नाही, 2 किलो काय होईल. अर्ध्या एकराचं प्रमाण वेगळं. हे इथं शेतकरी करणारे 10 एकरवाले हे ट्रॉलीचा वापर केला. 2 ते 3 किलो बेसन जर असं आपल्याला फक्त त्याचा कोंडा जो राहते तो महत्वाचा राहते. त्याच्यात शेणखत, कुटार आणि बेसन, तलावाची गाळाची माती, बेसन तेवढं फार नसतं तरी चालते. पण जे कुटार आहे ना आणि कोंडा आहे तो महत्वाचा राहते याच्यामध्ये. आणि फल्लीचं तेल ते पूर्ण असं शिपळून हे करायचं, गुळाचं पाणी करून घ्यायचं चांगलं. आणि बेसन टाकायचं, कोंडा टाकायचं, असं चांगलं शिडकून घ्यायचं. आणि ते पूर्ण खालचं वर करून हा ढीक पूर्ण इकडच्या साईडला काढायचा पूर्ण, म्हणजे चांगल्या पद्धतीने मिसळल्या जाते. आणि जे मग 200 लिटरच्या पाण्यामध्ये गुळ टाकून केलेलं राहते ते मग याच्यावर शिपडायचं चांगलं आणि पूर्ण ओलं करून एका ठिकाणी ढीक जो मांडलेला राहते त्याच्यावर मग थोडेसे आपण पोते ओले करायचे आणि तो झाकून ठेवायचा. 45 दिवसात तुमचं हे याचं खत तयार. अशा पद्धतीने हे अलौकिक पद्धतीचं खत करायचं ते सांगितलं. त्याच्यावर एसनाइन कल्चरचा चिवडा मिळते, 200 लिटर पाण्यामध्ये तो टाकायचा आणि त्याच्यावर सुद्धा पोते झाकून द्यायचे. ते चांगलं होते. आणि हे जे खत राहते हे आपलं पूर्ण मालच राहते ना याच्यात, तर हे चांगलं बनते. आणि याचं दर्जेदार खत राहते आणि याचं चांगलं भाजीपाला यायला त्याला दिलं ना हिरवगार राहते आणि माल पण चांगला धरते, फळं चांगले येते. म्हणजे जसं दर्जेदार खत आहे वाला. आणि ते पण गांडूळ खत पण चांगल्या पद्धतीचं राहते. वर्मी वॉशचा पण यांनी वापर केलेला आहे. आणि शेणखत, गांडूळ खत, अलौकिक खत यावर्षी सर्वच वापरलेलं आहे. दशपर्णी सुद्धा वापरलेलं आहे.